दीदीगिरीला सुरुंग लावलाय असं म्हटलं तर आता अवघड ठरू नये, कारण भाजप 149 जागांवर आघाडीवर आहे आणि तृणमूल जे आहे ते 130 जागांवर सध्या आघाडीवर आहे। पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण होणार का? आकडा नेमका कितीचा असेल हे काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होईल। कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमत दिसतंय। 2011 पासून ममता बॅनर्जी या ठिकाणी सत्तेत आहेत आणि त्या मुख्यमंत्री आहेत। पुन्हा एकदा चौकार मारण्याच्या तयारीमध्ये होत्या, मात्र यावेळेला भाजपने तगडी तयारी या ठिकाणी केलेली होती। आरएसएस आणि इतर संघटना या ठिकाणी सक्रिय होत्या। मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अगदी भाजपने आपली सगळी फौज पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी या ठिकाणी लावली होती। पश्चिम बंगालमध्ये गेल्या 7 ते 8 वर्षांपासून भाजप जी आहे ती तयारीला लागलेली होती आणि त्याचाच हे यश आहे का? कारण कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमत जे आहे ते सध्या दिसतंय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार 52,452 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। बारामती पोटनिवडणूक करुणा मुंडेंना आतापर्यंत 33 आणि बिचुकलेंना 19 मतं जी आहेत ती या ठिकाणी मिळालेली आहेत। सुनेत्रा पवार 52,452 मतांनी इथे आघाडीवर आहेत। किती लीड घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तर तिथे राहुरीमध्ये सुद्धा अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत। कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमत या ठिकाणी दिसत आहे। 149 वर आता भाजप पोहोचली आहे। कल कायम राहिल्यास इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचं पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे। कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमत सध्या तरी पाहायला मिळते। 149 जागांवर भाजप आघाडीवर आणि तृणमूल काँग्रेस 130 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपची एंट्री पश्चिम बंगालमध्ये होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कलांमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचं बहुमत या ठिकाणी पाहायला मिळतं। 148 ही मॅजिक फिगर आहे आणि 149 वर सध्या भाजप या ठिकाणी पोहोचले। तर टीएमसी 130 जागांवर आघाडीवर आहे। ममता बॅनर्जी यांच्या सत्तेला सुरुंग लागताना या ठिकाणी पाहायला मिळते। भाजपनं या ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे। तामिळनाडूमध्ये मात्र